एक छोटेसे गाव होते. तिथे एक वृद्ध वडील राहायचे. ते खूप आजारी होते. त्यांचे नाव होते रामराव. त्यांना एकच मुलगा होता. मुलाचे नाव होते रमेश. रमेश खूप हावरी माणूस होता. त्याच्या पत्नीचे नाव होते कोमल. कोमल खूप कनवाळू होती. ती त्यांची खूप सेवा करायची. रामराव शेवटचे श्वास घेत होते. रमेश घरात हजर नव्हता. तो मित्रांसोबत बाहेर होता. खोलीत फक्त कमल होती. खोलीत खूप अंधार होता. रामरावांनी कोमलला जवळ बोलावले. त्यांचा हात खूप कापत होता. त्यांनी एक लिफाफा काढला. ते एक बंद पत्र होते. त्यावर लाल शिक्का होता. रामरावांनी पत्र कोमलला दिले. त्यांनी मोठा श्वास घेतला. ते म्हणाले, हे नीट सांभाळ. हे रात्री एकटीनेच वाच. यात खूप मोठे रहस्य आहे. एवढे बोलून त्यांचा हात पडला. वृद्ध वडिलांचे डोळे मिटले. रामराव हे जग सोडून गेले. कोमल खूप जोरात रडू लागली. तिच्या डोळ्यात आसू होते. तिने पत्र साडीत लपवले. ती खूप घाबरली होती. संध्याकाळी रमेश घरी आला. त्याने वडिलांचा मृत्यू पाहिला. घरात सर्व लोक जमले. अंतिम संस्कार पूर्ण झाले. रात्रीचे 12 वाजले होते. सर्व लोक झोपी गेले. रमेश सुद्धा गाढ झोपला होता. कोमलला झोप येत नव्हती. तिला ते पत्र आठवले. ती हळूच उठली. ती दुसऱ्या खोलीत गेली. तिने खोलीचा दरवाजा लावला. तिने आतील कडी लावली. स्वतःला खोलीत कोंडून घेतले. तिचे हृदय वेगाने धडधडत होते. तिने एक मेणबत्ती पेटवली. तिने ते बंद पत्र काढले. त्याचा शिक्का हळूच तोडला. तिने पत्र पूर्ण उघडले. त्यात वडिलांचे अक्षर होते. ते अक्षर खूप जुने होते. कोमलने वाचायला सुरुवात केली. पहिली ओळ खूप भयानक होती. लिहिले होते, रमेश माझा मुलगा नाही. हे वाचून कोमल दचकली. तिचा हात कापू लागला. ती श्वास रोखून बसली. ती पुढे वाचू लागली. पत्रात पुढे लिहिले होते, 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी खूप श्रीमंत जमीनदार होतो. मला एक सख्खा मुलगा होता. त्याचे नाव होते आनंद. आनंद खूप साधा मुलगा होता. रमेश माझ्या भावाचा मुलगा होता. लहानपणापासूनच क्रूर होता. याला फक्त पैसा हवा होता. एक रात्र खूप वादळी होती. रमेशने मोठा कट रचला. त्याने आनंदाला विष दिले. आनंद तडफडून मरण पावला. रमेशने त्याला चोरून पुरले. मी हे सर्व पाहिले होते. मी भयापोटी गप्प राहिलो, कारण रमेशने मला धमकवले होते. तो म्हणाला, मी तुला पण मारीन. मी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी रमेशला माझा मुलगा मानले. तो एक भयानक खुनी आहे. त्याने स्वतःच्या भावाला मारले. हे वाचून कोमल सुन्न झाली. ती भीतीने थरथर कापू लागली. तिचा नवरा खुनी होता. त्याने एका निष्पापाला मारले होते. कोमलला विश्वास बसत नव्हता. ती ढासाढासा रडू लागली. पण अजून पत्र संपले नव्हते. त्यात पुढे आणखी लिहिले होते. रामरावांनी पुढे लिहिले, रमेशला वाटते मी विसरलो. संपत्ती त्यालाच मिळेल असे वाटते. पण मी माझे मृत्यूपत्र बदलले. सर्व संपत्ती तुझ्या नावावर आहे, कारण तू खूप चांगली आहेस. तू माझी खूप सेवा केलीस. पण अजून एक सत्य आहे. आपल्या जुन्या घरामागे विहीर आहे. त्या सुकलेल्या विहिरीच्या खाली मी एक लोखंडी पेटी लपवली. त्या पेटीत आनंदाचे कपडे आहेत. तिथे विषाची ती बाटली आहे. त्यावर रमेशच्या बोटाचे ठसे आहेत. तोच रमेश विरुद्ध खरा पुरावा आहे. त्या पुराव्याने त्याला शिक्षा होईल. तू पोलिसांना सर्व काही सांग. माझ्या मुलाला न्याय मिळवून दे. ही माझी शेवटची इच्छा. मुली. पत्र इथेच संपले होते. कोमलचे डोके बधीर झाले. ती जमिनीवर खाली बसली. खोलीत सर्वत्र शांतता होती. सकाळचे पहिले किरण खिडकीतून आले. कोमल रात्रभर जागीच होती. तिचे डोळे लाल झाले होते.
तेवढ्यात दरवाजावर थाप पडली. बाहेरून रमेश जोरात ओरडत होता, कोमल, लवकर दरवाजा उघड. तू आत काय करते आहेस? रात्रीपासून स्वतःला कोंडले आहेस. कोमलचे हृदय थपापू लागले. तिने पटकन पत्र लपवले. तिने आपले आसू पुसले. तिने हळूच दरवाजा उघडला. समोर रमेश उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर राग होता. त्याचे डोळे डरावणे दिसत होते. रमेशने खोलीच्या आत पाहिले. त्याला मेणबत्तीची राख दिसली. त्याने कोमलचा हात पकडला. त्याने विचारले, तू एवढी घाबरलीस का? वडिलांनी तुला काही दिले का? मला खरे काय ते सांग. कोमलने खोटे बोलण्याचे ठरवले. ती म्हणाली, काही नाही दिले. मी फक्त रडत होते. मला बाबांची आठवण येत होती. रमेशने कोमलकडे रोखून पाहिले. त्याला कोमलवर संशय आला. तो रागाने बाहेर निघून गेला. कोमलने धीर सोडला नाही. तिला न्याय करायचा होता. ती दुपारी जुन्या घरी गेली. ते जुने घर ओसाड होते. तिथे कोणीही राहत नव्हते. ती घरच्या मागच्या बाजूला गेली. तिथे ती सुकलेली विहीर होती. विहिरीभोवती खूप झाडी होती. कोमलने एक जाड दोरी घेतली. ती दोरी झाडाला बांधली. ती हळूहळू विहिरीत उतरली. आत खूप अंधार होता. तिने जमीन चाचपडायला सुरुवात केली. तिथे खूप दगड होते. तेवढ्यात तिचा हात लोखंडाला लागला. ती जड पेटी होती. कोमलने पूर्ण ताकद लावली. तिने पेटी वर खेचली. ती विहिरीच्या बाहेर आली. तिने पेटीचे कुलूप तोडले. आत एक जुना शर्ट होता. त्यावर रक्ताचे डाग होते. सोबत काचेची बाटली होती. तीच विषाची बाटली होती. कोमलने सर्व काही पाहिले. वृद्ध वडिलांचे पत्र खरे ठरले. तेवढ्यात पाठीमागून आवाज आला. एक भयानक हसणे ऐकू आले. कोमलने मागे वळून पाहिले. तिथे रमेश उभा होता. त्याच्या हातात कुऱ्हाड होती. त्याचे डोळे रक्ताळलेले होते. रमेश हसत पुढे आला. तो म्हणाला, तर तुला समजले. त्या बुड्ढ्याने तुला सर्व सांगितले. तो म्हातारा खूप हुशार होता. त्याने माझा खेळ बिघडवला. पण आता तूही वाचणार नाहीस. मी तुलाही मारून टाकीन. हा पुरावा कायमचा नष्ट करीन. सर्व संपत्ती माझी होईल. कोमल खूप मागे सरकली. तिला पळायला रस्ता नव्हता. मागे खोल विहीर होती. समोर खुनी रमेश होता. रमेशने कुऱ्हाड वर उचलली. तो कोमलवर वार करणार होता. कोमलने आपले डोळे मिटले. ती देवाचा धावा करू लागली. तेवढ्यात अचानक मोठा आवाज झाला. भोवतीने पोलीस धावून आले. पोलिसांनी रमेशला वेढले. एका इन्स्पेक्टरने रमेशला पकडले. कुऱ्हाड हातातून खाली पडली. रमेशच्या हातात बेड्या पडल्या. खरे तर कोमल हुशार होती. ती जुन्या घरी एकटी आली नव्हती. तिने सकाळीच पोलिसांना कळवले होते. तिने पोलिसांना ते पत्र दाखवले. पोलीस चोरून मागे आले होते. त्यांनी रमेशचे सर्व बोलणे ऐकले. रमेशचा गुन्हा साबित झाला. तो जोरात ओरडू लागला, मला सोडा, मी काही केले नाही. पण कायद्याचे हात लांब होते. पोलीस रमेशला घेऊन गेले. कोमलने सुटकेचा श्वास घेतला. तिने ती पेटी पोलिसांना दिली. वृद्ध वडिलांचे शब्द खरे ठरले. आनंदाला 30 वर्षांनी न्याय मिळाला. कोमलने संपत्तीचा चांगला वापर केला. तिने तिथे अनाथ आश्रम उघडला. तिने वृद्ध वडिलांचे नाव राखले. वाईटाचा शेवट नेहमी वाईट होतो. सत्याचा नेहमीच विजय होतो.